काय नाव आहे तुमचं? माझं नाव आकाश मधुकर पोटकुले, कुठलं गाव आहे? गोळे बुद्रुक. वय बुद्रुक आहे का? ओके. हो. इकडे आता निवडणुका चालू आहे आणि या भागामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आता निवडणुका होत आहेत. हो याच्यामध्ये कोण कोण उभे आहेत तुम्हाला माहिती आहे जिल्हा परिषदला? हो, सरिता माळी आणि आपले मापुलीचे लोकरे म्हणून. हो. मग अशी जर लढत झाली तर कोण निवडून येऊ शकेल? नक्कीच 100% सरिता माळी. का बरं 100% निवडून येतील ते? कारण जे आमचे संदीप माळी गुरुजी ते यांचं खूप म्हणजे खूप मित्रपरिवार खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी जे केलेलं आमचं जे सामाजिक कारण, त्यांनी राजकारणात त्यांचं एवढं हे नाही आहे, पण सामाजिक कारण असेल किंवा आमचं क्रिकेटच्या बाबतीत त्यांचं असलेलं सहयोग असेल आमच्यासोबत, ते म्हणजे इथपर्यंत का आमची सगळ्याच बाबतीत त्यांनी खूप सहकार्य आहे आणि त्यांचं म्हणजे बोलणं बिलणं हे आमच्या सर्व म्हणजे मित्रपरिवार त्यांचा पाठीशी आहे. पण ते उभे आहेत, त्यांचे मिसेस उभे आहेत ना? हो मग ते निवडून येतील? हो, नक्की 100%. ओके. आणि शिला लोकरे यांचं काम कसं आहे मग? लोकरेबाई ते जाऊ त्यांचं ते घराण्याशाही असं वाटतंय. नेहमी त्यांचं ते हे करतात, त्यांचं काय आमच्या गावाशी काही घेणं देणंच नाही असं वाटतं, नाही का? कधी दिसलेच नाही आम्हाला इकडं. नाही, पण या भागात ज्या इंदुबाई लोकरे आहेत त्यांचं पण काम छान होतं. म्हणजे काळामध्ये ज्या होत्या पंचायत समितीला वगैरे, हां. त्यांनी या भागात भरपूर विकास कामं आणलेली आहेत. नाही, आम्हाला तर कुठं काय दिसते नाही. आमच्या तरुणांसाठी तर त्यांनी अजून कुठं काय दिसलेलं नाही. ओके, असं म्हणतंय. बरं, आता हे माळीताई जे आहेत हो या भागात विकास करू शकतील का मग? हो, नक्कीच. गुरुजी आमचे माळीताई आहेत ते म्हणजे सरिताताईंना जो शब्द टाकेल ते आमचा पाळणारच. कामं करतील? हो, 100%. ओके. तुम्ही त्यांना कधी भेटलात? हो. ओके. या भागामध्ये काय काय प्रश्न तुम्ही सांगितलेत त्यांना, की काय अडचणी आहेत वगैरे, असं काही बोलणं झालंय कधी? तर आम्हाला म्हणजे तरुण पिढीला तर रोजगाराची संधी कुठं ते द्यावी त्यांनी. एक आमचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे नाही का, आमच्या पार तलावात दिंबेळवाण्याचं पाणी यावं, जेणेकरून उन्हाळ्यात आम्हाला पाण्याची कमतरता भेटावी नाही. हा मोठा मेन मुद्दा असेल आमचा त्यासाठी. त्यासाठी का? हो. ओके. प्रयत्न करून तुम्हाला सोडवून देतील कशी काही मुद्दे? हो, नक्कीच. त्यांनी 100% आमच्या लोकं पाठी. निवडून येत आहेत पुन्हा इकडे येत नाही, अशी पण ओरड आहे लोकांची. हो, जे मागचे आहे ते त्यांनी तेच केलं ना. ओके. मग तुमचा भरोसा आहे की ते येतील वगैरे? हो, नक्कीच. आता लोकरे तर ह्या पण चांगल्या म्हणजे मापोली सरपंच आहेत, अनुभवी आहेत वगैरे, मग त्यांना तुम्ही नाकारताय का? नाकारताय काय कारण असं? नाही, ते कारण जे मागचे आहेत ते त्यांच्याच असले घराण्याशाहीच्या बाबतीतले आहेत, नाही का? ते शक्यतो आमच्या तरुणांकडे ते पाहतीच नाहीत, सरळ दिसले. आणि तसं ही सरिताताई आहे ते 100% आमचे माळी गुरुजीत आहेत. हे आमच्या नेहमी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत उभे असतात, आमच्या सुखदुःखात उभे असतात, नाही का ते? ओके. म्हणजे इकडे तुमचं म्हणणं आहे की माळीताई यांचा हवा आहे? हो, नक्कीच. लोकांची पसंती त्यांनाच असेल का? त्यांनाच. तर तुमचं काय म्हणणं आहे? कोण निवडून येऊ शकेल? सरिता माळी यांचीच हेच निवडून येतील, कारण त्यांचे पती आणि त्यांचे सासरे यांचं सामाजिक कार्यात खूप मोठं योगदान आहे. आणि आम्ही आम्हाला जरी कोणतीही मदत लागली तरी आम्हाला ते मदत करण्यासाठी कधी पण तत्पर असतात आणि पूर्ण आदिवासी भागातच त्यांचं मोठं योगदान आहे सामाजिक कार्यात. त्याच्यामुळे आपण नवीन चेहऱ्यांना पण संधी दिली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आता त्या ठिकाणीचे लोकरे जे आहेत ना, त्या स्वतः सरपंच होत्या मापोलीच्या. त्यानंतर त्यांच्या सासूबाई जे आहेत, हो. चुलत सासूबाई आहेत, त्या सुद्धा पंचायत समितीवरती होत्या. त्यांनी पण या भागात फार मोठी कामं आणली. ते केलं असतील त्यांनी कामं, पण आता असं वाटतं की थोडंसं जरा बदललं पाहिजे. कारण गुरुजींचं पण जे आहेत आमचे गुरुजींचं पण काम भरपूर आहे आणि आता थोडंसं बदल झाला पाहिजे. आणि मुलांचं आता इथं तरुणांची पण रोजगाराची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, ह्या सुटल्या पाहिजेत. अजून तरी त्या सुटलेल्या नाही आहेत, पण आपण जर नवीन लोकांना संधी दिली तर आपल्याला ते जर प्रश्न सुटतील असं. आणि असं माझं वैयक्तिक मत आहे. एकंदरीत तुमची पसंती कोणाला म्हणायची आम्ही? नाही, आता आपण नवीन चेहऱ्यांना संधी माझं तरी मत आहे सरिता माळी. हो.